नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला दुसरा डिफरन्स जो आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड खरेदी केला किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझरच्या सल्ल्याने म्युच्युअल फंड खरेदी केला यामधला जो दुसरा मेजर डिफरन्स आहे तो मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. आणि सर्वात मेजर डिफरन्स जो आहे तो म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट म्युच्युअल फंड खरेदी केला तर तो तुम्हाला स्वतः रिव्ह्यू करावा लागतो आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला त्याचा स्वतः स्टडी करावा लागतो आहे. बट जर तेच जर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा फायनान्शियल ॲडवायझरच्या सल्ल्याने जर तुम्ही म्युच्युअल फंड खरेदी केलात तर त्यामध्ये पूर्ण रिसर्च जो असतो तो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा फायनान्शियल ॲडवायझरचा पूर्ण रिसर्च त्यामध्ये इन्वॉल्ड असतो. तुमच्या पोर्टफोलिओला सुटेबल कुठला आहे किंवा तुमचे जे गोल्स आहेत, तुमचे जे टार्गेट्स आहेत, त्या टार्गेटला सुटेबल म्युच्युअल फंड कुठला आहे हा सगळा रिसर्च जो आहे तो फायनान्शियल ॲडवायझर करत असतो आणि त्यानुसार तो तुम्हाला म्युच्युअल फंड सजेस्ट करत असतो आणि वेळोवेळी तुमचा म्युच्युअल फंड किंवा तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो रिबॅलन्स करत असतो. रिबॅलन्स करणं ही खूप महत्त्वाची टर्म आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या ज्या लाँग टर्म सेविंग असतात त्या सेविंग्सच्या हिशोबाने रिबॅलन्सिंग ही खूप महत्त्वाची टर्म आहे. त्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट म्युच्युअल फंड आणि जर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर या दोघांमधला डिफरन्स पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा एक्सपेन्स रेशोचा फरक जाणवेल. बट वेळोवेळी तुम्हाला सल्ला देणं किंवा वेळोवेळी तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्स करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर हा होता दुसरा मुद्दा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि लिंकमध्ये बायोमध्ये माझी लिंक दिलेली आहे, त्यामध्ये माझा नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतायत.